साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बीडच्या आष्टीत केलं महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन। बीड जिल्ह्यातील 173 प्रकल्पातील पाणी पातळीत मोठी घट। जादूटोणा विरोधी कायदा असूनही यवतमाळात अंधश्रद्धेचा विळखा कायम। आणि इंदापूरच्या माळवाडीत काळभैरवनाथ यात्रा उत्सवात संपन्न। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। आष्टी येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले चौकात मोठ्या उत्साहात महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार सुरेश धस आणि माजी आमदार भीमराव धोंडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कार्याने स्त्री शिक्षणाने स्त्रियांमध्ये क्रांती घडली असा महिलांचा देखावा सादर केलाय। पुढील वर्षी महात्मा फुले यांचा पुनराकृती पुतळा उभारण्यात येणार आहे, याची घोषणा यावेळी आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे। पुढच्या वर्षी 200वी जयंती आहे, त्यामुळे आष्टी शहरातले सर्व लोक तो प्रयत्न करणार आहेत। सगळ्यांचा मानस आहे की या ठिकाणी महात्मा फुलेचा पुतळा बसवावा, तर जरूर आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि महात्मा फुलेंचा पुतळा या आष्टी नगरीमध्ये बसवण्याचा आपण प्रयत्न करू, जेणेकरून सर्वसामान्य माणसांना पुतळा पाहिल्यानंतर जसं शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत, तसे आंबेडकरांचे पुतळे आहेत, तसे महात्मा फुलेंचे आहेत, तोही पुतळा झाल्यानंतर अनेक लोकांना मार्गदर्शन मिळतं, स्फूर्ती येते। त्यासाठी आष्टी शहरातील सर्व नागरिकांनी हा मानस केलेला आहे आणि पुढच्या वर्षी पुतळा बसवला। त्यानंतर बीड जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि याच अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील 173 प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत। मात्र बीड जिल्ह्यात उन्हाची तीव्रता आणि उपशामुळे जिल्ह्यात 173 प्रकल्पातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचं पाहायला मिळालं। यामुळे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी प्रकल्पातील उपसा बंद करण्याचे आदेश आता तालुका स्तरावर दिलेत। पाहूयात। माझ्याकडे कलेक्टर म्हणून भरपूर तक्रार अवैध उपसाच्या संदर्भात प्राप्त झालेला आहे। त्यामध्ये मी संबंधित विभागाला आणि आम्ही सर्व महसूल यंत्रणाला सुद्धा मी सूचना दिलेल्या आहे की कुठलाही इलिगल प्रमाणे उपसा कुठलाही प्रकल्प असून या लघु प्रकल्प असो मोठा प्रकल्प असो कुठलाही चालू नाही झाला पाहिजे। आणि त्यासोबत आम्ही संबंधित प्रकारच्या पाणी वापर समितीच्या सुद्धा बैठकी संबंधित विभागाला घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहे। कुठलाही प्रकारची तक्रार असेल तर सर्व गावकरी लोक माझ्याकडे या आमच्या संबंधित प्रशासनाकडे तक्रार करू शकतो आणि योग्य त्या कारवाई करण्यात येईल। भंडारा जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वाटपात अनियमितता झाल्याच्या आरोपावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांना नोटीस बजावली आहे। सरपंच संघटनेचे अध्यक्ष शरद इटवले यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत देखील दखल घेत न्यायालयाने ही कारवाई केली आहे। न्यायमूर्ती अनिल किलोर आणि राज वाकोडे यांच्या खंडपीठाने 6 मे रोजी सुनावणी दरम्यान स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिलेत। तर या प्रकरणामुळे जिल्ह्यात प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे। या बाबतीत आम्ही जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब, मुख्य कार्यपाली अधिकारी साहेब, जिल्हा नियोजन समिती अधिकारी यांना आम्ही पत्र पण दिलं होतं आणि या अगोदर पण वारंवार पत्र व्यवहार करण्यात आला होता, परंतु प्रशासनाचे अजूनपर्यंत त्यावर समाधानकारक कारवाई न केल्यामुळे आम्ही जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने माननीय जिल्हा नियोजन समिती, माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालय नागपूर येथे जनहित याचिका जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने दाखल करण्यात आली। आम्हाला या जिल्हा प्रशासनाकडून जरी न्याय मिळाला नाही, निश्चितच आम्हाला उच्च न्यायालयाकडून न्याय भेटेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। धन्यवाद। भंडारा जिल्हा सरपंच संघ यामार्फत माननीय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे जनहित याचिका सादर करण्यात आली आहे। या याचिकेमध्ये याचिकाकर्ता यांचं असं म्हणणं आहे की भंडारा जिल्ह्यात नियोजन समिती यांनी काही ग्रामपंचायत यांना दरवर्षी काम दिले आहे व एकपेक्षा जास्त काम दिले आहे व काही ग्रामपंचायत अशीही आहे ज्यांना वर्षांपासून काम मिळाले नाही। तर यात माननीय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांनी नोटीस काढला आहे। नोटीसमध्ये नियोजन समिती भंडारा, जिल्हाधिकारी भंडारा
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व महाराष्ट्र शासन नियोजन विभाग यांना नोटीस काढला आहे. नोटीसची तारीख दिनांक 6 मेला ठेवण्यात आली आहे व पुढील सुनावणीपर्यंत प्रतिवादी यांना उत्तर सादर करण्यात व दस्तावेज सादर करण्यात हायकोर्टाने निर्देश पारित केला आहे. महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू असतानाही यवतमाळ जिल्ह्यात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचे प्रकार थांबत नसल्याचं चित्र आहे. गेल्या 5 वर्षात 19 गुन्हे नोंदवले गेले असून 59 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र एकालाही शिक्षा झालेली नाही. गुप्तधनाच्या आमिषापोटी नरबळी देण्याचा प्रयत्न आणि अघोरी हत्याकांडांसारख्या घटना जिल्ह्यात घडल्यात. विशेष म्हणजे सुशिक्षित समाजातही भोंदू बाबांवरील विश्वास वाढताना दिसत असल्याची माहिती यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चावरे यांनी दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2021 ते 25 या कालावधी दरम्यान एकूण 19 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात 59 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. सदर आरोपीवर कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. तसेच ज्या भागात असे प्रकार चालतात, भोंदूबाबाच्या नावाखाली कुठे फसवणूक केली जाते, त्याची वेळोवेळी दखल घेऊन पोलीस विभाग हा कारवाई करत असतो. तसेच सामान्य जनतेला सुद्धा आवाहन करण्यात येते, आपल्या अवतीभोवती जर असे भोंदूबाबा कुठे आढळून आल्यास त्या लोकांची योग्य ती माहिती तात्काळ पोलीस विभागाला कळवावी. सदरचे प्रकरण आमच्यापर्यंत आले नाही अद्यापपर्यंत. ज्या वेळेस असे प्रकरण येतात, जसं यवतमाळचा आपण उल्लेख केला, त्यावेळेस तशी माहिती आल्यानंतर आपण तशी योग्य ती कारवाई करत असतो. असे प्रकरण जर कोणाच्याही लक्षात आलेस तर आपण आमच्या पोलीस विभागाकडनं जनतेनं आवाहन करण्यात येते, यवतमाळ पोलीस विभागाकडे असे प्रकरण लक्षात आल्यास, तुमच्या आजूबाजूला कुठे घडत असल्यास त्याची माहिती तात्काळ त्वरित पोलीस विभागाला कळवावी. जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देणं अत्यंत बंधनकारक आहे. त्यानंतर कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुरक्षा रक्षक आणि पोलीस असल्याचा बहाणा करून दर्शनास येणाऱ्या भाविकांकडून पैसे घेऊन भाविकांना फसवल्याचा प्रकार घडलाय. पैसे उकळणाऱ्या महिलेस जुना राजवाडा पोलिसांनी आता अटक केली आहे. शीतल अविनाश पाटील असं अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. मंदिरात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या जवानांनी या तोत्या महिलास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली. दौंड तालुक्यातील लिंगाळी येथे किरकोळ वादाचं रूपांतर मोठ्या हाणामारीत झालंय. या घटनेत दोन्ही गट आमने सामने येत एकमेकांवर मारहाण आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे आरोप देखील करण्यात आले. तर याच वेळी या प्रकरणी दोन्ही बाजूंनी दौंड पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेत. या निमित्ताने भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत. कापसाच्या दरात सध्या जोरदार उसळी पाहायला मिळत असून कापसाचा दर 8,500 रुपयांपर्यंत पोहोचलाय. मात्र ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी नाही तर मोठ्या व्यापाऱ्यांसाठी फायद्याची ठरतीये. युद्धामुळे पॉलिस्टरचा भाव वाढला, कारण पॉलिस्टर पेट्रोलियम पदार्थापासून बनवला जातो. त्यामुळे महागड्या पॉलिस्टरऐवजी कापसाची मागणीच वाढली आहे. क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या की पॉलिस्टर उत्पादनाचा खर्च देखील वाढतो. पॉलिस्टर धागा 25 ते 40% महाग झाला असून त्यामुळे कापूस दर 8,500 पुढे गेलेल्याचं पाहायला मिळतंय. ही रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी 12व्या पंचवार्षिकमध्ये समाविष्ट झाली आणि आज जवळपास 14 महिने गिरणीचं प्रोडक्शन चालू आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे जे पॉलिस्टरचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे धाग्याच्या किमतीत वाढ झाली. धाग्याच्या किमतीतच वाढ झाली नसून ती कॉटन बेल आपण खरेदी करतो त्यामध्येही भरमसाठ वाढ झाली आणि अशा प्रकारे जे आजपर्यंत एक्सपोर्ट बंद होतं ते आता चालू झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच सूतगिरणीला याचा थोडाफार फायदा नक्की होईल. अभी ईरान में जो युद्ध हुआ है, जिसके चक्कर में वो पेट्रोल की जो है सप्लाई है ऑल ओवर इंडिया में कम हो गया है. तो अपनी जो पॉलिस्टर अपन जनरली इंडिया का जो कंजप्शन 65% है, वो पॉलिस्टर जो है उसकी रॉ मटेरियल है, वो पेट्रोलियम प्रोडक्ट है जिसको अपन पॉलीमर बोलते हैं. तो वो उसका कॉस्ट जो है बहुत बढ़ गया है. बढ़ जाने के बाद उसकी यान की डिमांड गल्फ कंट्री में जो जनरली रिक्वायरमेंट होता था उसकी डिमांड कम हो गया. यान की डिमांड कम हो गया और रॉ मटेरियल की कॉस्ट बढ़ गया, जिसके वास्ते पॉलिस्टर प्लांट सारे अभी कॉटन में डाइवर्ट हो गए.
इंदापूर शहरात आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199व्या जयंतीनिमित्त भव्य अशी मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. शहरातील सावतामाळी नगर येथून या रॅलीला सुरुवात झाली आहे, तर शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आलंय. हातात 11 एप्रिलचे झेंडे घेऊन युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये इंदापूरकरांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला, तर या रॅलीचा समारोप महात्मा फुले रोड येथे करण्यात आलाय. आज महात्मा ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती साजरी करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने जालना शहरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय. शहरातील जालना महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी अभिवादन केले. यावेळी महात्मा फुले यांच्या नावाचा जयघोष देत त्यांच्या कार्याचा गौरव देखील करण्यात आलाय. इंदापूर तालुक्यातील माळवाडी गावात जागृत देवस्थान काळभैरवनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. यात्रेनिमित्त गावात गुलालाची उधळण करत भैरवनाथाच्या नावानं चांग भलं या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. यावेळी दर्शनासाठी भाविकांनी देखील मोठी गर्दी केली होती. सायंकाळी आरतीनंतर काळभैरवनाथांच्या घोड्याचा छबिनाची मिरवणूक संपूर्ण गावातील काढण्यात आली आहे. या बातमीचा आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.